नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या YouTube चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला मोत्याचे पान शिकवणार आहे। पण मोत्याचे पान हे तर मी तुम्हाला आधीच शिकवलेले आहे, पण त्या व्हिडिओवर बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स आल्या की तुम्ही जे मोत्याचे पान शिकवलेले आहेत ते थोडेसे बारीक मोत्यांमध्ये शिकवलेले आहे, शिवाय ते ब्लॅक बॅकग्राऊंड मध्ये असल्यामुळे ते मोती कुठून दिसत नाहीये आणि त्यामुळे सुई कुठून कुठे जातीये हेच समजत नाहीये। त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या खास डिमांडवर मी मोत्याचे पान हे दुसऱ्यांदा शिकवत आहे। यामध्ये मी तुम्हाला दोन प्रकारचे म्हणजे मोत्याचं एक लहान पान आणि मोठं पान असे दोन प्रकारची पानं शिकवणार आहे। तर आज आपण आपल्या पहिल्या पार्टमध्ये मोत्याचं छोटं पान शिकणार आहोत आणि पुढच्या पार्टमध्ये मी मोत्याचं तुम्हाला मोठं पान शिकवणार आहे। तर हा व्हिडिओ अगदी मनापासून अगदी व्यवस्थित नीट बघा। तुम्हाला जर मोत्याचे पान जमले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण या व्हिडिओमध्ये मोत्याचे पान कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर इथे हे मी मोठं मोत्याचं पान बनवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे छोटं सुद्धा पान मी बनवलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे लहान पान कसं बनवायचं हे बघणार आहोत आणि आपण याच्या पुढच्या पार्टमध्ये फक्त ह्याच पानाला वाढवून असं पान कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत। तर हे दोनही पानं मी 5 नंबर मोत्यात बनवलेले आहे आणि आजही मी तुम्हाला 5 नंबर मोत्यांमध्ये दाखवणार आहे। तर हे दोन्ही हिरवा आणि गोल्डन रंगाचे मणी 5 नंबरचे आहेत। त्यासाठी 40 नंबरचं दंगूस आणि 7 नंबरची सुई वापरलेली आहे, कात्री वापरलेली आहे धागा कट करण्यासाठी। चला आता आपण सुरुवात करूयात मोत्याचे पान बनवायचे कसे याच्या। आता इथे सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे। आता आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला धाग्यामध्ये आपल्याला एक गोल्डन मोती, एक हिरवा मोती, परत एक गोल्डन मोती आणि एक हिरवा मोती असे 4 मोती घालायचे आहेत। गोल्डन हिरवा असे 4 मोती घालून घेतलेले आहे धाग्यामध्ये। जो सगळ्यात पहिला मोती आहे आपल्या गोल्डन रंगाचा, यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आणि आता आपण धागा फक्त थोडा फिरवून घेऊयात म्हणजे आपली जी ही विण आहे ही घट्ट बसेल। ते फक्त मी धागा फिरवून घेते आहे। जो आपला पहिला गोल्डन कलरचा मोती होता तिथपर्यंत आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे। त्या गोल्डन मण्यातनं मी सुई बाहेर काढली। आता धाग्यामध्ये आपल्याला एक हिरवा मोती, एक गोल्डन मोती आणि परत एक हिरवा मोती असे 3 मणी घालायचे आहेत। आणि ज्या गोल्डन मण्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच गोल्डन मण्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता धागा आपल्याला या गोल्डन मण्यातनं बाहेर काढायचा आहे, त्यामुळे खालच्या दिशेने मी सुई ही बाहेर काढणार आहे। आधी हिरव्या मण्यातनं सुई बाहेर काढली आणि यानंतर या खालच्या गोल्डन मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे। हे बघा अशा प्रकारे एकावर एक आपले हे 2 राऊंड आलेले आहे। आता याच्या पुढे परत एक हिरवा मोती, एक गोल्डन मोती आणि परत एक हिरवा मोती असे 3 मोत्यांचा आणखीन एक राऊंड वाढवायचा आहे। ज्या गोल्डन मोत्यातनं आपला धागा बाहेर दिसतो आहे त्याच गोल्डन मोत्यातनं अपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे। आणि परत या खालच्या गोल्डन मोत्यापर्यंत सुई आपल्याला खाली घेऊन जायची आहे, त्यामुळे मी आधी हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि यानंतर या गोल्डन कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे। आता इथे धाग्यामध्ये आता आपल्याला हा जो 1 2 3 हे 3 राऊंड आपले झालेले आहे। जेव्हा आपले 3 राऊंड कंप्लीट होतील तेव्हा आता हा जो कॉर्नरचा हिरवा मोती आहे या हिरव्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत। ते मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे हिरव्या मोत्यातनं आणि इथे आपल्याला आता 3चा राऊंड परत एक कंप्लीट करायचा आहे, 4 मोत्यांचा राऊंड। त्यामुळे इथे मी धाग्यामध्ये 3 हिरवे मोती घालून घेते आहे। असे 3 हिरवे मोती मी घालून घेतलेले आहे आणि ज्या हिरव्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघतो आहे त्याच हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे।
अशा प्रकारे। आता आपल्याला इकडचा जो हिरवा मोती आहे, व्यवस्थित बघा, इकडचा जो हिरवा मोती आहे या हिरव्या मोत्यावर पण असाच हिरवा राऊंड तयार करायचा आहे। त्यामुळे मी आता आधी ह्या गोल्डन मण्यातनं सुई बाहेर काढते आणि यानंतर परत ह्या साईडच्या हिरव्या मण्यातनं सुई बाहेर काढते। अशा प्रकारे आता इथे परत आपल्याला हिरव्या मण्यांचाच राऊंड करायचा आहे। त्यामुळे धाग्यामध्ये मी 3 हिरवे मणी घालून घेते, 1 2 आणि 3। 3 हिरवे मणी मी घालून घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे आता हा जो गोल्डन कलरचा मणी आहे या मण्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहोत। या गोल्डन मण्यातनं सुई बाहेर काढली आहे इथे मी। आता इथे धाग्यामध्ये एक हिरवा मोती, एक गोल्डन मोती आणि एक हिरवा मोती असे 3 मणी घालायचे आहेत आणि त्याच गोल्डन मण्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे एवढा पार्ट इथे आपला कंप्लीट झालेला आहे। आता एवढा आपली पानाची जी स्टेप आहे ही कंप्लीट झालेली आहे। या स्टेप नंतर काय करायचं आहे ते व्यवस्थित लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओचा कुठलाही पार्ट स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला हे पान व्यवस्थित जमेल। तर आता हा जो सेंटरचा गोल्डन कलरचा सगळ्यात खालचा जो मोती आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला पूर्ण गोल्डन कलरचा राऊंड तयार करायचा आहे। यासाठी धाग्यामध्ये मी 3 गोल्डन कलरचे मणी घेणार आहे, 1 2 3। 3 गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत मी धाग्यामध्ये आणि ज्या मण्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे गोल्डन मण्यातनं त्याच मण्यातनं आपल्याला ऑपोजिट डिरेक्शनने सुई बाहेर काढायची आहे। आता पुढचे जे 2 हिरवे मणी आहे, 2च फक्त, 1 आणि 2, ह्या 2 हिरव्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता इथे सुद्धा धाग्यामध्ये आपल्याला 2 गोल्डन कलरचे मणी घ्यायचे आहेत। 2 गोल्डन कलरचे मणी मी घेतलेले आहेत आणि पहिल्या गोल्डन कलरच्या मण्यातनं दुसऱ्या गोल्डन कलरच्या मण्यापर्यंत आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे व्यवस्थित घट्ट धागा ओढून घ्यायचा आहे। आता सेम प्रोसेस आपल्याला इकडच्या 2 हिरव्या रंगाच्या मण्यांवर पण करायची आहे। त्यासाठी मला काय करावं लागणार आहे तर धागा थोडा फिरवून घ्यावा लागणार आहे तिकडे जाण्यासाठी। तर मी आता धागा इथे फिरवून घेते आहे। आता इकडच्या 2 हिरव्या रंगाच्या मोत्यांवर आपण आलेलो आहे। इकडे पण आपल्याला 2 गोल्डन कलरचे मोती घ्यायचे आहेत। त्यामुळे इथे मी 2 गोल्डन कलरचे मोती घेते आणि या पहिल्या हिरव्या मोत्यापासून दुसऱ्या हिरव्या मोत्यापर्यंत सुई बाहेर काढून घेते। अशा प्रकारे आता एवढी स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे। या स्टेप नंतर काय करायचं आहे ते बघा। त्याआधी तुमची ही स्टेप अगदी व्यवस्थित माझ्या स्टेप सारखी झालेली आहे का ते बघून घ्या आणि मग पुढची स्टेप फॉलो करा। ओके, आता ही जी गोल्डन कलरची लाईन आहे तर हा जो ह्या लाईन मधला हा जो पहिला मणी आहे हा सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे। म्हणजे ह्या मण्यातनं पण मी सुई बाहेर काढली आहे आणि पुढच्या 2 मण्यांमधनं पण मी सुई बाहेर काढते आहे। 3 मण्यातनं म्हणजे 1 2 3 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढली आहे। पण इथे आपण हा पहिला मणी सोडून देणार आहोत गोल्डन कलरचा। धाग्यामध्ये 2 हिरवे मणी घालून घेणार आहोत। 2 हिरवे मणी मी घालून घेतलेले आहे आणि आता पहिला गोल्डन कलरचा मोती सोडून या पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अशा 2च मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे इथे मी सुई बाहेर काढलेली आहे। आता हा जो सेंटरचा गोल्डन कलरचा मणी आहे यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। धाग्यामध्ये आपल्याला 1 हिरवा, 1 गोल्डन आणि 1 हिरवा असे 3 मणी घालायचे आहेत।
आणि या सिंगल एकाच सेंटरच्या गोल्डन मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे। परत पुढचे जे दोन गोल्डन कलरचे मणी आहे 1 आणि 2 या दोन मण्यातनं सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। पहिला जो मणी आहे तो सोडून द्यायचा आहे। या दोनच मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे आणि यावर परत 2 हिरवे मणी घालायचे आहेत, 1 आणि 2 हे 2 हिरवे मणी मी घालून घेतलेले आहेत आणि या 2 गोल्डन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता ही स्टेप तुमची व्यवस्थित झाली आहे का हे सुद्धा आधी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या। आता ही स्टेप झाल्यानंतर आपला हा जो पहिला हिरव्या रंगाचा मणी आहे ह्या मण्यातनं सिंगल मण्यातनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची आहे, जी मी ऑलरेडी काढून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला 3 हिरव्या रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत, 1 2 3 हिरव्या रंगाचे मणी मी घालून घेतलेले आहे आणि ज्या हिरव्या मण्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्या एका सिंगल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। त्या एका सिंगल मोत्यातनं सुई आपण बाहेर काढत आहोत अशा प्रकारे असं दिसणार आहे। यानंतर पुढचे जे 2 हिरवे मणी आहेत या 2 हिरव्या मण्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आणि इथे सुद्धा धाग्यामध्ये 2 हिरवे मणी घालून घ्यायचे आहेत, 1 आणि 2 हिरवे मणी घालायचे आहेत आणि या पहिल्या आणि दुसऱ्या अशा 2 हिरव्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आता पुढे बघा, सिंगल एकाच गोल्डन रंगाच्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। इथे धाग्यामध्ये आपल्याला 1 हिरवा मोती, 1 गोल्डन मोती आणि परत 1 हिरवा मोती असे 3 मणी घालून घ्यायचे आहेत आणि त्याच गोल्डन रंगाच्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये हे जे 2 हिरवे मणी आहेत यातनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। धाग्यामध्ये 2 हिरवे मणी घालायचे आहेत, 1 आणि 2 हिरवे मणी घालायचे आहेत आणि या 2 हिरव्या मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आता पुढच्या स्टेपमध्ये हा जो सिंगल वरचा एकच हिरवा मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि 3 हिरवे मणी धाग्यात घालून घ्यायचे आहेत। 3 हिरवे मणी मी घातलेले आहेत आणि या एकच सिंगल हिरव्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आता या 2 हिरव्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे, वरच्या 2 हिरव्या मण्यातनं। यानंतर परत खालच्या 2 हिरव्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आणि आता पहिला हिरवा मोती सोडून द्यायचा आणि इथे धाग्यामध्ये आपण हे जे 1 2 3 मोत्यातनं हिरव्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे। धाग्यामध्ये आता 2 गोल्डन कलरचे मणी घालायचे आहेत, 2 गोल्डन कलरचे मणी मी घातले। पहिला हिरवा मोती जो आहे हा सोडून द्यायचा आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अशा 2 मोत्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे दिसणार आहे आपलं। परत पुढच्या 2 हिरव्या मोत्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। इथे सुद्धा धाग्यामध्ये आपल्याला 2 गोल्डन मणी घ्यायचे आहेत आणि त्याच 2 हिरव्या मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। आता एका ह्या सिंगल मधल्या गोल्डन रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। धाग्यामध्ये 3 गोल्डन मणी घ्यायचे आहेत, 1 2 3 गोल्डन मणी घ्यायचे आहेत। त्या एकाच सिंगल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता परत पुढच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे।
इथे परत धाग्यामध्ये आपल्याला 2 गोल्डन मणी घ्यायचे आहेत आणि परत ह्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। परत पुढच्या 2 हिरव्या मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। धाग्यामध्ये परत 2 गोल्डन मणी घ्यायचे आहेत, 1 2 आणि या 2 हिरव्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। हे बघा, अशा प्रकारे हे एवढं पान आपलं पूर्ण झालेलं आहे। तुम्हाला जर हे पान एवढंच ठेवायचं असेल, म्हणजे ह्या 2 स्टेपचंच ठेवायचं असेल लहान पान, तर तुम्ही काय करणार आहात, की ह्या गोल्डन मण्याच्या खाली ह्या गोल्डन राऊंडच्या खाली अजून एक गोल्डन राऊंड कराल, म्हणजे हे पान तुम्हाला असं दिसेल। पण जर हे पान तुम्हाला अशा प्रकारे मोठं करायचं असेल तर तुम्ही आता ही जी स्टेप आहे या स्टेप पर्यंतच तुम्ही फक्त हे पान करून घ्या आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे ह्याच व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला ही जी खालची स्टेप आहे ही कशी वाढवायची ते सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे लहान पान हवं असेल तर ह्या प्रकारे आणि मोठं पान हवं असेल तर इथेच थांबून पुढच्या व्हिडिओची वाट बघा। तुम्हाला आजचा व्हिडिओ व्यवस्थित समजला का ते मला नक्की सांगा। हे मोत्याचं पान तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।